नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका। तर मित्रांनो, अखेर आपली कंबळी आता फोडणार रितेशचं थोबाड। तर दुसरीकडे मात्र विजेता कोचिंगनी जे काही कंबळीसोबत केलेलं असतं त्याच्यामुळे मात्र आता कंबळीचा राग खूपच भयंकर होतो। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आता कंबळीची सगळीकडे बेइज्जती चाललेली असते, कारण की सगळ्या लोकांना वाटतं की कंबळीने खूप मोठा फ्रॉड केलाय। त्याच्यामुळे मात्र कंबळी म्हणते की काही जरी झालं तरी मात्र मी त्यांना सोडणार नाही ज्यांनी माझी फसवणूक केलेली आहे। तर पुढे आता विजेता कोचिंगचे तुम्हाला माहितीच असेल की रितेश सर आता त्यांना पुढे पोलीस अटक करणार आहेत आणि हे सगळं कसं शक्य होतं, कारण की कंबळी म्हणते की काही जरी झालं तर ह्या माणसाला अद्दल घडलीच पाहिजे, कारण की हा गोरगरिबांच्या मुलांकडून खूप सारे पैसे लुटतोय, ते पण माझा फोटो आणि माझी जाहिरात करून, माझा फोटोचा वापर करून। तर आता सगळ्यात मोठा कहाणी ट्विस्ट येतो की ज्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी राजन ह्या सगळ्यांना पण ही खबर कळते त्यावेळेस मात्र त्यांच्या देखील पायाखालची जमीन सरकलेली असते आणि राजांना देखील माहीत असतं की काही जरी झालं तरी आपल्याला एक काम करणं महत्त्वाचं आहे, कारण की कंबळीने मुळात त्यांच्याकडे क्लासच केले नाहीत तरी पण तिचा फोटो सगळीकडे पोस्टरवरती का लावलेला आहे। तर पुढे कंबळी आता पोलिसांच्या मदतीने रितेशला अटक तर करते, पण तो रितेश एवढा भयंकर असतो की तो म्हणतो की तू हे असलं जे काही केलं ना माझ्यासोबत ते जास्त दिवस चालणार नाही, कारण की काही जरी झालं तरी तुला माहीत नसेल मी कोण आहे, तुला लवकरच समजेल। तर त्यावेळेस मात्र कंबळी म्हणते की मी खूप लोक पाहिलेत तुमच्यासारखी, त्याच्यामुळे तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही। तर पुढे हाच रितेश ज्यावेळेस मात्र पोलीस स्टेशनमध्ये जातो तर त्याची लगेच सुटका पण होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि कंबळीला वाटतं की तिचा या रस्त्यातील काटा आता बाजूला झाला। पण खरा संघर्ष तर आता चालू होतो, कारण तुम्हाला माहितीच असेल की आता कंबळीने आतापर्यंत खूप सारे प्रयत्न केले होते की ह्या माणसापासून लांब जाण्याचे, पण तो आता सोडत नाही, कारण की तो म्हणतो की सगळ्या लोकांसमोर ह्या कंबळीमुळे माझा अपमान झाला ना तर तिचा मी बदला घेऊनच राहील। तर पुढे आता कंबळीला राग पण एवढा भयंकर येतो की ती ह्या माणसाची अजून पण खोड मोडली नाही, त्याच्यामुळे कंबळी ह्याचं थोबाड फोडताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। आणि कंबळी हे जे काही करते ना त्याच्यानंतर अन्नपूर्णा आजींना पण सगळं काही समजतं आणि त्याच्यानंतर अनिकाने जी काही सगळीकडे कंबळीची बदनामी चालू केलेली असते ती पण आता पुढे बंद होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। आणि त्याच्यानंतर ऋषीला पण कंबळीचा खूप अभिमान वाटतो, कारण की ऋषीला वाटतो की कंबळीने जे योग्य होतं ना ते खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि तिने हे करायलाच हवं होतं। त्याच्यामुळे मित्रांनो, कहाणीत सगळ्यात मोठा पुढचा ट्विस्ट येणार आहे। पण तुम्हाला काय वाटते, हा रितेश साधासुद्धा असतो? अजिबात पण नाही। हा रितेश आता परत कंबळीचा रिव्हेंज घेण्यासाठी काय ना काही कुटाने नक्कीच करणार आहे। तर पुढे मात्र अनिकाला वाटतं की ह्या कंबळीमध्ये एवढी हिंमत आलीच कसं काय, कारण की ते त्या रितेशचं एवढ्या मोठ्या थोबाड फोडू शकते, तर ते काहीही करू शकते। तर हा सगळा ट्विस्ट तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे। व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते पाहायला अजिबात पण विसरू नका आणि चॅनलवरती नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला पण विसरू नका। तुम्हाला दिसत असेल म्युस्टॅकचा ओशन फेस वॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्ट मध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता। एकदा चेक नक्की करा।